महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से महाराष्ट्र के स्वाभिमान के बैनर तले शिव स्वराज्य बनाने की लड़ाई लड़ रही है। 9 अगस्त को महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद से पावन भूमि शिवनेरी किला जुन्नर जिला पुणे से प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, सांसद सुप्रिया सुले, सांसद डॉक्टर अमोल कोल्हे, पूर्व गृह मंत्री और विधायक अनिल देशमुख, विधायक राजेश टोपे, विधायक रोहित पवार के नेतृत्व में शिव स्वराज्य यात्रा पूरे महाराष्ट्र में भ्रमण कर रही है। महाराष्ट्र के सामाजिक न्याय, अस्मिता और स्वाभिमान के लिए निकली शिव स्वराज्य यात्रा 35 विधानसभा क्षेत्रों में पहुंचकर 2500 किलोमीटर की यात्रा कर 10 सितंबर को दोपहर 12 बजे तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र में प्रवेश करेगी। राष्ट्रवादी कांग्रेस तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के युवा नेता रविकांत बोपचे के नेतृत्व में इस यात्रा के स्वागत की सफलतापूर्वक तैयारी की गई है और इस यात्रा का भव्य कार्यक्रम ग्रीन गार्डन लॉन तिरोडा में संपन्न होगा। शिव शाहू फुले अम्बेडकर के विचार स्वाभिमानी महाराष्ट्र बनाने के लिए, सामाजिक न्याय के अधिकार स्थापित करने के लिए, महाराष्ट्र की अस्मिता और अस्तित्व को अक्षुण्ण बनाए रखने के लिए, पार्टी फोड़े गद्दारों को सबक सिखाने के लिए, महाराष्ट्र के उज्जवल भविष्य के लिए, महिलाओं की सुरक्षा और कल्याण, शिक्षित बेरोजगारों को न्याय दिलाने और रैयतों के मन का शिव स्वराज्य स्थापित करने के लिए तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के स्वाभिमानी शिलेदारों ने इस भव्य शिव स्वराज्य यात्रा में भाग लेना चाहिए। यह आह्वान तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के युवा नेता रविकांत बोपचे और एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी की ओर से किया गया है। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, संसद रत्न खासदार अमोल कोल्हे साहेब, संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरनं शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य स्थापित व्हावं, रयतेचे राज्य, यांच्या विचाराचं राज्य पुन्हा स्थापित व्हावं, फुले शाहू आंबेडकर यांचा विचाराचं राज्य पुन्हा महाराष्ट्रात यावं, यासाठी सर्वसामान्यांमध्ये एक मेसेज आपल्या विचारांचा जावं आणि मागल्या घटनामध्ये ज्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात घडलं आहे, तोडीफोडीचं राजकारण हे पुन्हा ह्या राज्याला शोभणारं नाही आहे, हे जनतेपर्यंत मेसेज देण्यासाठी ही यात्रा सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यात कुठे कुठे ही सभा होणार आहे? आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसरपासून यात्रा सुरू होईल, म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर असेल आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा मध्ये आपली एक सभा होणार आहे त्याची, आणि तिरोडा होते ते मग मोरगाव हाऊसिंगला जाणार आहेत आणि मोरगाव हाऊसिंगनंतर हे गडचिरोलीला प्रस्थान करणार आहेत। मोटरसायकलची रॅलीची व्यवस्था केली आहे, काय नियोजन आहे? हो, आमच्या विधानसभेला नवेगाव जे गाव आहे हे आमच्या विधानसभाचं पहिलं गाव आहे, त्यामुळे नवेगावला त्यांचा पहिला वेलकम गेट असेल, तिथं एक जवळपास 250-300 गाड्या तिथं त्यांचा वेलकम रॅलीसाठी राहणार आहेत। आमचे किमान 300 कार्यकर्ते इथे उपस्थित राहणार आहेत। दुसरा स्वागताचा कार्यक्रम बिरसी फाट्यावरती आहे, बिरसी फाट्यावरती जवळपास 500 ते 1000 कार्यकर्ते तिथेही उपस्थित राहणार आहेत, तिथनंही पुन्हा एक 300 गाडी त्यांना एड होणार आहेत। असं एक 600-700 मोटरसायकलची रॅली त्यांना सोबत घेत ही तिरोडामध्ये आमच्या शहर होत ड्रीम गार्डन लॉनमध्ये पदार्पण करणार आहे।